तर फोर्ड ॲटॉमिक मॉडेलनं असं सांगितलं किंवा ह्या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलनं असं सांगितलं की ॲटम हा जो कन्सेप्ट आहे त्या ॲटममध्ये सेंटरला प्रोटॉन आहे आणि सेंटरलाच इलेक्ट्रॉन्स आहे. मग हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स सेंटरला असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठं रिव्हॉल्व होतात हे त्याला सांगता आलं नाही. म्हणून त्याच्यानंतर मग परत कोणी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलनं सांगितलं. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलच्या बाबतीत काय सांगितलं की प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स म्हणून मी ते कसं स्ट्रक्चर तयार आहे की ह्यामध्ये असणारा हा जो प्रोटॉन आहे त्यामध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स हे असे अराउंड द रिव्हॉल्व्स करत असतात आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व झाल्यानंतर सेंटरला जो हा न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये सेंटरला इथे 3 प्रोटॉन्स येतात. ते वर्किंगमध्ये ठेवले काय हा वर्किंगमध्ये ठेवतो दाखवाल का? म्हणजे ह्यामध्ये हा जो प्रोटॉन आहे आणि हा जो न्यूट्रॉन आहे असं हा आपण इथे कंटिन्युअस आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची संख्या सेम कशी येते ते ह्या मॉडेलद्वारे कळू शकतं. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या आहे तेवढीच ही प्रोटॉनची संख्या आहे. सिमिलरली ह्यामध्ये आपण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणून ह्यामध्ये असणारे न्यूक्लियससुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्याला असणारा